तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण शेळ्या भातापासून अंडा राईस करणार आहोत. हे बघा, साधी आणि सोपी पद्धत आहे. हे बघा, यात आपण आलं लसूणची पेस्ट वगैरे काहीच घातलं नाहीये. साधा आपण भात, मसाले भात जसा करतो ना तसं आपण अंडा राईस केलाय. आणि शेळा भात आपला उरलेला असतो ना त्याच्यापासून मी हे बनवलंय. तुम्हाला संध्याकाळच्या वेळी कंटाळा आला असेल जेवणाचा, काय करायचं तर तुम्ही हे करू शकता. 10 मिनिटात होण्यासारखा आहे हा. आता हा कसा करायचा ते मी दाखवते तुम्हाला. चला आपण बघूया. कांदा बारीक कापून घेतलाय, बारीक म्हणजे थोडा मोठाच कापलाय. आणि गाजर घेतलंय कापून, शिमला मिरची, कोबी आणि टोमॅटो. आणि मी 5 अंडी घेतली आहेत. हा लाल मसाला घेतलाय. आणि आपला हा बघा उरलेला भात घेतलाय. तो आपण आधी सुट्टा करून घेऊया असा. आपला भात सुट्टा करून झालाय. हे बघा, मी टोप गरम करत ठेवलाय. आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालायचंय. 1 चमचा तेल घातलंय. तर गॅस मिडियम ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आपण अंडी फोडून टाकायची. हे बघा, थोडंसं मीठ घालायचं याच्यामध्ये, अंड अळणी लागू नये म्हणून. हे चांगलं असं परतून घ्यायचंय. थोडासा आपण याच्यात थोडासा मसाला घालायचा असा. हे बघा, स्लो गॅसवरच करायचंय म्हणजे त्याचा उघडटपणा निघून जातो. आता आपण हे काढून घेऊया. आपल्याला याच टोपामध्ये करायचंय म्हणून मी आता हे काढून घेते. हे बघा, या टोपात मी तेल घालते परत. हे बघा, 2 चमचे तेल घातलंय. आता कांदा घालायचाय. गॅस फास्टच ठेवायचाय. आता गाजर, शिमला मिरची आणि कोबी फास्ट गॅसवरच परतून घ्यायचंय. हे बघा, आता आपली अर्धी भाजी शिजलेलीच आहे. आता आपण यात टोमॅटो घालूया. गॅस मी फास्टच ठेवलाय. मीठ घालायचंय. मसाला घालायचाय. 1 चमचा हे बघा, थोडासा मी ठेवून दिलाय. आता याच्यामध्ये आपण भात घालायचा आधी.
अंडी घालायची आहेत. हे बघा थोडासा कलर येण्यासाठी आपण सोया सॉस घालायचा आहे. सॉरी, डार्क सोया सॉस घालायचा आहे. ते चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा आपला झटपट असा अंडा राईस झालाय. शेळ्या भातापासून पण बघा आपला किती मस्त असा बनवलाय. आता मी गॅस बंद करते. हे बघा आपला अंडा राईस बघा झटपट असा होण्यासारखा अंडा राईस. बघायला पण बघा किती मस्त वाटतोय. आपण यात काहीच घातलं नाही, आलं लसूणची पेस्ट वगैरे काहीच नाहीये, तरी पण बघा. तुम्ही यात कांद्याची पात जरी घातली ना तरी चालेल. माझ्याकडे कांद्याची पात नव्हती म्हणून मी फक्त घरात जे होतं तेच घालून केलंय. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.